Next, let's see. In the figure, circles with centers P and Q touch each other at R. याच्यामध्ये आता त्यांनी हे दिलेलं नाही इंटरनली एक्सटर्नल, पण वी कॅन सी हे इंटरनल आहेत की एक्सटर्नल आहे? एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल. एकच मिनिट. Next. A line passing through R meets the circle at A and B respectively. Prove that segment AP prove that segment AP is parallel to segment BQ. Okay. Line passing line through R is AB. Is clear now? Second proof line. Triangle APR and triangle RQB congruent. Find QB RQB. If PAR 35 degrees. If PR is 35, then what is angle RQB? हे पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून घेऊ. सर दोन सर्कल्स आहेत, सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट एक्सटर्नल टच होत आहेत आणि सेगमेंट एपी पी क्यू अँगल कॉन्फरन्स हे दाखवायचे. ओके. आता एक गोष्ट सांगावं पी आर क्यू हे कोलिनर आहेत का? कशाच्या आधारावर सांगताय की ते आहेत किंवा नाही, कसं ओळखताय? टचिंग बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल पी आर क्यू हे आहे, हे तुम्ही प्रूव्ह केलं म्हणजे माहिती आहे तुम्हाला की त्या थेरमनुसार. Now, in triangle PAR, triangle हा PAR, PA segment PA and segment PA हे इक्वल आहेत. PR सॉरी PA and PA इक्वल आहे ते कशाच्या आधारे म्हणतात? बेस काय आहे? रेडियस ऑफ द सेम सर्कल. आता सेम सर्कल हा शब्द तिथे फार महत्त्वाचा. सेम सर्कल म्हणजे त्याच सर्कलचा. समजा की PA या सर्कलची रेडियस आहे, QR या सर्कलची रेडियस आहे, तर त्या कॉन्ग्रुएंट असतीलच असं नाही. का असतील? सेम असतील का? रेडियस ऑफ द सेम सर्कल therefore PA congruent to PR. Angle PAR congruent to angle PRA हा जिथे कर्सर आहे तो अँगल PAR आणि अँगल PRA हे कॉन्ग्रुएंट आहे. हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवले? पण मला तो हेच माहित नाही तो काय थेरम आहे नेमका. आयसोसेलेस कसं काय? टू साइड्स इक्वल असतात, टू अँगल्स इक्वल असतात. बरं, तुमचं असं म्हणणं आहे का की आयसोसेलेस मध्ये दोन अँगल इक्वल असतात. जर ते दोन अँगल इक्वल असतील तर ते समजतो त्यामुळे त्या दोन साइड्स इक्वल येतात असं म्हणणं आहे का तुमचं? किंवा दोन साइड्स इक्वल असतील तर ते अँगल इक्वल असं तुमचं म्हणणं आहे का? त्या समोरचे अँगल इक्वल असतात. यात कोणत्या दोन साइड इक्वल आहे? PA and PR. PA इक्वल टू PR कसं काय म्हणताय तुम्ही? PA इक्वल टू PR रेडियस ऑफ द तर तुम्ही असं म्हणताय की PA इक्वल टू PR रेडियस ऑफ द सेम सर्कल
त्यामुळे हा अँगल पी ए आर आणि हा अँगल पी ए आर आयसोसेलेस ट्रायंगल त्या ट्रायंगल मध्ये ए आर पी ह्या दोन साइड्स ए पी अँड ए आर या सेम आहे म्हणून हा अँगल त्याच्या अपोजिट अँगल पी ए आर अँगल पी आर ए इक्वल आहे हे समजलं का? येस सर. सेम साइड सेम ट्रायंगल अजून दुसऱ्या सर्कल मधला ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल क्यू आर बी क्यू आर बी मध्ये सेगमेंट क्यू आर इक्वल टू क्यू बी हे बरोबर आहे का? येस सर. ते कसं काय म्हणता तुम्ही काय एरिया ऑफ द सेम सर्कल या बिगर सर्कलची क्यू आर पण रेडियस आहे क्यू बी पण रेडियस आहे आणि रेडियस हे इक्वल असतात एकाच सर्कलची सेम सर्कल अगेन अँगल क्यू आर बी इक्वल टू क्यू बी आर हे इक्वल आहेत का? येस सर. ते पण इक्वल आहे ते कशामुळे इक्वल आहे? मग तुम्ही हाच अँगल का घेताय आर अँगल बी हा क्यू असं का म्हणत नाही अँगल आर इक्वल टू अँगल क्यू? सर क्यू आर आणि क्यू बी हे दोनच इक्वल हो आहेत ना म्हणूनच म्हणतो मी असं म्हणतोय क्यू आर इक्वल टू क्यू बी देअरफॉर अँगल आर इक्वल टू अँगल क्यू असं होत नाही का? ठीक कसं हे कसं ओळखताय तुम्ही आर आणि बीच का घेताय? हो बरोबर आहे म्हणजे असं आहे का ही जी साइड आहे त्याच्या अपोजिट अँगल घेताय का? समजा हो सर. क्यू आर असेल म्हणून बी घेताय आणि क्यू बी आहे म्हणून आर असं काय आहे का? येस सर. हा क्यू का घेत नाही म्हणजे तुम्ही अँगल आर इक्वल टू आर बी म्हणताय असं का म्हणत नाही अँगल आर इक्वल टू अँगल क्यू किंवा इथे अँगल It is not opposite angle. हा म्हणून हे अँगल ए इक्वल टू अँगल आर इथे अँगल आर इक्वल टू अँगल बी हे समजलं का? हो सर. पी आर ए इक्वल टू क्यू आर बी हे बरोबर आहे? येस Yes, sir. हो हे सर. कसं काय बरोबर आहे? वर्टिकल की अपोजिट अँगल्स नाव मी असं म्हणतोय अँगल पी ए आर इक्वल टू अँगल क्यू बी आर स्मॉलर सर्कल मध्ये जो ट्रायंगल आहे त्याचे जो अँगल ए आहे अँगल पी ए बी इक्वल टू अँगल बिगर सर्कल मधला ट्रायंगल मध्ये असणारा बी अँगल क्यू बी आर इक्वल आतापर्यंत मी फक्त एवढंच घेतलं होतं दोन ट्रायंगल मधून हे केलंय दोन ट्रायंगल घेतले एपीआर घेतला आणि क्यू बी घेतले करस्पॉन्डिंग अँगल घेतले हे डायरेक्ट मी असं काय म्हणतोय तसं काय कशाच्या आधारावर म्हणतोय पी ए आर इक्वल टू क्यू बी आर डायरेक्ट वेगवेगळे ट्रायंगल आले ह्या ट्रायंगल मधला एक अँगल आणि ह्या ट्रायंगल मधला ट्रायंगल हे समजलं होतं मला अँगल ए इक्वल टू आर अँगल आर इक्वल टू बी आता मात्र अँगल ए इक्वल टू अँगल बी कसं काय आलं हे नाही समजलं बर इक्वेशन 1 2 3 त्याच्यावरून काय येते कसं काय येते ते नाही Angle PAR is equal to angle QRB and angle PAR. ठीक आहे आता पी ए आर इक्वल टू पी आर ए पी ए आर इक्वल टू पी आर ए बरोबर आहे? हो सर. हो सर. आता इथे पहा पी आर ए इक्वल टू क्यू आर बी Yes. Yes. Yes, sir. Yes, पी sir. आर ए इक्वल टू क्यू आर बी ओके आणि पी आर ए इक्वल टू पी ए आर आहे हे फर्स्ट आहे पी आर ए इक्वल टू क्यू आर बी आता क्यू आर बी इक्वल टू क्यू बी आर आहे का? Yes, sir. Yes, sir. क्यू आर बी च्या ठिकाणी आय कॅन से क्यू बी आर Yes, sir. Yes. Yes. पी ए आर इक्वल टू क्यू बी आर 1 2 3 पी ए आर इक्वल टू पी आर ए परंतु
हा क्यू आर बी इक्वल टू क्यू बी आर आहे आणि पी आर इक्वल टू क्यू आर बी या तिघांचं कॉम्बिनेशन करून पी ए आर इक्वल टू क्यू बी आर येईल का? हो सर. Yes, sir. पी ए आर हा पी आर ए समजला. पी आर ए म्हणजेच क्यू आर बी आहे आणि क्यू आर बी म्हणजेच क्यू बी आर आहे म्हणून पी ए आर इक्वल टू क्यू बी आर हे समजलं का? हो सर. म्हणजेच हा अँगल आता पी ए आर इक्वल टू क्यू बी आर हे दोन आपण कॉन्ग्रंट आहेत हे सिद्ध केलं. दोन पहिल्यांदा सुरुवातीला एक ट्रायंगल घेतला नंतर ट्रायंगल घेतला नंतर काय केलं व्हर्टिकल अपोजिट अँगल घेऊन व्हर्टिकल अपोजिट मध्ये काय झालं स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल अपोजिट त्यांचं कनेक्शन ए आर पी हा स्मॉलर सर्कल मधला जो ट्रायंगल आहे तो आर्म अँगल होता आणि हा क्यू आर पी हा बिगर सर्कल मधला ट्रायंगल होता. याचं हा जो आहे ना व्हर्टिकली अपोजिट अँगल मध्ये फर्स्ट टाइम असं झालं पी आर ए आणि क्यू आर बी दोन वेगवेगळे ट्रायंगल आले. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये एकाच ट्रायंगल मध्ये होतं मात्र व्हर्टिकली अपोजिट मध्ये आपण दोन वेगवेगळे ट्रायंगल घेतले हे लक्षात आले का? हो सर. Yes, sir. हो, sir. अँगल आता मी काय म्हणतोय पी ए आर अँगल पी ए आर म्हणजेच अँगल पी ए बी आहे का? हो सर. परत एकदा पी ए आर इथे ए आणि अँगल Yes, sir. पी ए बी हा सेम असेल का? येस सर. सर अँगल सेम असेल. हो सर. हो, sir. आता नेक्स्ट माझं असं आहे अँगल पी ए बी अँगल पी ए बी हा समजला. येस. क्यू बी ए क्यू टी ए पी ए बी आणि क्यू बी पी ए बी आणि क्यू बी ए हे सेम येतील का? हो सर. येस सर. ते कसे काय सेम येतील ते नाही लक्षात आलं ते कसे काय? सर अँगल पी ए आर आणि क्यू बी आर अँगल सेम आहेत फक्त ते एक्सटेंड सेम आहेत. ए आर बी ओके आणि हा तुमचा एकच कोलिनर आहे ए आर बी. नाव मलाही सांगा आता असं म्हणतो आपण सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी टू ए पी कुठे आहे ए पी पॅरलल बी टू हे कशाच्या आधारावर म्हणतोय आपण अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल बेस्ड ऑन पॅरलल पॅरलल हे अँगल इक्वल आहे आणि जर तुमचे अल्टरनेट अँगल इक्वल असतील जर लाईन पॅरल असतील तर ते सेगमेंट जो असतो तो इक्वल येतो. याच्यात काही कोणाला समजणे असं आहे का? No, sir. नो सर. सेकंड ए पी आर ट्रायंगल ए पी आर हा ट्रायंगल घेतला ए पी आर सेकंड ट्रायंगल आर क्यू बी आर क्यू बी परत एकदा सांगा पी ए आर आणि क्यू आर बी पी ए आर इक्वल टू क्यू आर बी आहे का? बरोबर. हो सर. आपण मला बघा आता हे पहा पी ए आर इक्वेशन 1 आणि क्यू बी आर इक्वेशन 2 मध्ये आपण हे बघितलं तिन्ही एकमेकाशी कनेक्टेड आहे 1 2 3 पी ए आर म्हणजेच पी आर ए म्हणजेच क्यू आर बी म्हणजेच क्यू बी आर हे इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3 हे याच्यावरतीच परत सगळे आता आपण हे करणार आहोत. हे समजलं का तुम्हाला? परत ते करायचं नाही. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 फ्रॉम इक्वेशन 2 and 3 परत इक्वेशन 1 3 लिहित बसायचं नाही एकदाच लिहायचे. परत एकदा पहा पी ए आर क्यू आर बी
PAR आणि QRB हा एक अँगल. नंतर अँगल आहे नंतरचा अँगल आहे PRAQBR. PRA हा आणि QBR हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. PPR आणि RQ ते कसे काय कसं काय? Yes, On sir. equation 2 and 3. हा मग त्यामध्ये काय लिहिले आपण हे दोन सेट इक्वेट कळलं मला. अँगल ए इक्वल टू आर अँगल आर इक्वल बी म्हणजे पुढे काय आणि डायरेक्ट तुम्ही असं म्हटलं की ट्रायंगल APR कॉन्ग्रुएंट अँगल RQB हे कसं काय? Angle QRB equal to angle QBR. हा ते सिव्हिल ना दोन अँगल इक्वल QRB आला. हो दोन अँगल इक्वल आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कसं काय म्हणताय? तर ए टेस्ट म्हणजे काय? angle similar two angles congruent. बरं. याच्यामध्ये दोन अँगल्स इक्वल आलेत कॉन्ग्रुएंट आलेत का? हो सर. Similar आहे. मग मला एक लक्षात आलं नाही दोन अँगल कॉन्ग्रुएंट पाहिजेत का ती दोन अँगल वर सफिशियंट आहे? Yes sir. कसं काय? अँगल पाहिजे दोन अँगल Similarity. तर तिसरा आपोआप येतो. तिसरा आपोआप कसा काही दोन अँगल्स सेम तर तिसरा येणार. नाही तुमचं म्हणणं दोन अँगल आले म्हणून तिसरा आपोआप येतो पण ते कसं कशाच्या आधारावर म्हणताय तिसरा येणारच कॉन्फिडंटली तुम्ही सांगताय हे कशी येते म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की ट्रायंगल समेशन ऑफ ऑल द अँगल्स इन ट्रायंगल इज 180 येस सर दोन जर इक्वल आहे Yes sir. ते थर्ड आपोआप येईल असं म्हणताय का तुम्ही? Yes sir. म्हणजेच हे टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं ट्रायंगल APR ट्रायंगल RQB याच्यात कोणाला काही शंका आहे का? नो सर नो सर. RQB if PAR 35 you have to find out RQ. आता एक परत आपल्याला इक्वेशन 1, 2, 3 यूज करावं लागतील असं वाटतंय का तुम्हाला? हो सर. परत तीच इक्वेशन आहे ए हा अँगल इक्वल टू हा कॉन्ग्रुएंट PAR equal to 35 given from परत डबल एकदाच पाहिजे from 1, 2 and 3. Now PRA equal to QRB equal to QBR हे बरोबर आहे का? Yes sir. Yes sir. No. In triangle QRB angle Q plus angle R plus angle B is 180 बरोबर आहे? Yes sir. हे कसं काय 180 कसं काय म्हणता तुम्ही? ट्रायंगल ची समेशन 180 QRB 35 QRB equal to QBR therefore 35 plus RQB equal to 180. From equation 4 35 degrees घेतलेले 35 plus 35 70 plus RQB equal to 180 therefore RQB equal to 180 changing the sign minus 70 RQB is 110 हे समजलं का? हो सर. फक्त हे तीन इक्वेशन महत्वाचे आयसोसेलेस ट्रायंगल वरून दोन पहिल्यांदा काय करायचे दोन ट्रायंगल घ्यायचे स्मॉलर ट्रायंगल आणि ह्याच्यातला वर्टिकली अपोजिट अँगल नुसार त्याचं कनेक्शन प्रस्तावित केलं हे समजेल ना? Yes sir. In figure the circles तर मला हे थर्डचं नाही कळालं थर्ड पॉइंट ते फाइंड RQB ठीक आहे हा वाला हा कोणतं PRA QRB QBR का?
का हे खालचं हे ट्रायंगलचं समेशन कोणतं नाही कळालं? खालचं नाही कळालं. हे QRB ची व्हॅल्यू 35, QBR 35 बरोबर आहे. RQB कॅल्क्युलेट करायचं इक्वल टू 180. नाव आता 35 प्लस 35 70 ओके प्लस RQB इक्वल टू 180. लेफ्ट हँड साइडला 70 आहे, ते मी राईट हँड साइडला घेऊन जातोय. Therefore RQB किती आहे? It is 180 minus 70. Therefore RQB 180 minus 70 equal to 500. अजून कोणाला शंका आहे का? नो सर. No, sir. In the figure, the circles with center A and B touch each other at E. Internally की externally touch होते? Externally. Externally. Okay. Line here which touches the circles at C and D. Line here is common tangent which touches the circle C and D respectively. Find the length of segment CD if the radii of the circles are 4 and 6. तर फाइंड करायचं लेंथ ऑफ सेगमेंट CD या पोर्शनची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. आता आपल्याला काय करावं लागेल? कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल? फर्स्ट स्टेप हे एक्झाम्पल पाहून घेऊ. A B सेंटर आहे, E टचिंग पॉइंट आहे, B आणि C ज्या ठिकाणी टँजंट हे होतं. हे फाईल हे फिगर लक्षात आली? सेंटर आहे, B सेंटर आहे. आता ही फिगर पहा. A सेंटर आहे, B सेंटर आहे, इथं हे 90 अँगल C 90 अँगल D 90. Yes, sir. Yes, sir. No. A is a touching point. B हे कोलिनियर आहेत का? येस सर. हो, sir. हो, sir. कसं काय कोलिनियर आहेत? मला नाही समजलं. कशामुळे म्हणतात? A equal to AC equal to 4. If the radii of the circles are 4 centimeter and 6. AE equal to AC equal to 4 कसं काय आलं? हे समजलं. Radii of the same circle. Same circle 4. Similarly, BE equal to BD equal to 6 centimeter. येस. Yes, sir. Radii of the same circle 4. Angle ACD equal to 90 degree, angle BDC equal to 90 degree. हे बरोबर आहे का? हो, sir. सर. हो सर. ते कसं काय 90 डिग्री? According to tangent. ज्या ठिकाणी 10 पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी 90 डिग्री. No. आता मला थोडं कन्स्ट्रक्शन करायचं. मी ड्रॉ लाईन फ्रॉम A on the BD perpendicular to BD. ही लक्षात आली का? A वरून मी परपेंडिक्युलर टाकला. हा बरोबर आहे. काग घेतला. क्वेश्चन काय आहे? बरोबर अगदी योग्य क्वेश्चन. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. ओके हा क्वेश्चन आहे का? फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. येस. येस. ती फाइंड आउट करायची CD. आता CD पासून ज्याच्यामध्ये CD असा एखादा ट्रायंगल वगैरे काही फॉर्म आहे का? ACD किंवा BCD MCD की ज्याच्यावरून मला CD फाइंड करता येईल? No, sir. Construct करायला लागेल.
कन्स्ट्रक्ट करा. मग मी असं कन्स्ट्रक्ट करतो, मला काय फाइंड आउट करायचे? CD. इथे 90 आहे, इथे 90 आहे. मी असं कन्स्ट्रक्ट, इथे जर 90 टाकला तर जी लाईन एएम का कन्स्ट्रक्ट केली मी, तर टू फाइंड आउट CD. हे लक्षात येते का? हो Yes. आता परत क्लिअर होईल तुम्हाला. इन AMDC. आता बी नव्हे, बी हा सेंटर आहे. बी इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल. बी नाही, बीला 90 येईल असं नाही. हा एम मी स्वतःहून कन्स्ट्रक्ट केलेला आहे. AMDC सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज किती येईल? सम ऑफ किती येईल नाही, किती असते? 360 degree. आणि ट्रायंगल 360 degree. 180 180 degree. 180 degree. therefore summation of all the angles. आता अँगल कोणते घेणार? मी हा घेतला ACD. ओके, CDM DFA प्लस MAC. हे बरोबर घेतले? Yes, sir. Yes, sir. हो सर. MAC इज इक्वल टू BAC. बरोबर आहे का? परत एकदा ऐका. MAC इज इक्वल टू BAC. Yes, sir. हो सर. No, sir. एक मिनिट. No, sir. अरे नाही सर. परत एकदा ऐका. हा ना, अँगल हेच आहे दोन्ही पण. तो MAC आणि BAC अँगल हेच आहे, ते इक्वल नाही. सर पण B पासून स्टार्ट होतो तो हा, राईट, एक्झॅक्टली. हे अँगल जरी मिडल टर्म असली तरी हा MAC इज डिफरंट फ्रॉम BAC. हे वेगवेगळे दोन अँगल आहेत. किंबहुना BAC इक्वल टू MAC प्लस BAM या दोघा अँगलची बेरीज समेशन होऊन तो एक BAC तयार होतो. हे बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. हा वेगळा आहे. जर ते इक्वल असते तर आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्याची गरज पडली नसती. हा वेगळा आहे. Yes. अँगल ए फक्त लक्षात ठेवा की हे दोन